अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 49. अजगर, समुद्र, पतंग, भ्रमर किंवा मधमाशी, हत्ती, मदहरण करणारा मृग व मासा यांच्यापासून घेतलेले शिक्षण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. जो कृपासागर तो श्री दत्त मुनीश्वर, म्हणे राजा ऐक सादर. नवव्या गुरुचा उपदेश, श्रीपुत्रेच्छा धरुण विषयी राहे रमून. तया अकस्मात ये पतन, म्हणून सोडावून द्यावे घर. कल्याण किंवा अकल्याण ते आपोआप ये घडून, त्याला कर्म कारण मग वाया भ्रमण का करावे. सर्वास प्रारब्ध कारण तेने अवश्य सुख मिळे जाण. जसे उद्योगाविन दुःख येऊन भिडते, हे सत्य मानून व्यर्थ उद्योग करून सुखार्थ आयुष्य न खर्चून राहावे पडून आरापरी. तर दत्तगुरु सांगता आहेत म्हणे, आता मी स्त्रीपुत्रांचे ज्यांच्या विषयी इच्छा धरून राहतात, त्यांचा लोभ धरून राहतात, तर त्यांना पतन घडून येतं म्हणे. ते मागच्या अध्यायात आपण बघितलं. त्याप्रमाणे आता जे घडायचं असलं ते प्रारब्धाप्रमाणे घडतच असतं म्हणे. तर आता हे सुख दुःख हे जे काय ते त्याच्यासाठी व्यर्थ आयुष्य खर्च करून राहण्यापेक्षा शांत पडून राहणं हे मी कोणाकडून शिकलं म्हणे, तर अजगराकडून शिकलो म्हणे. रहस्यार्थ हाच जाण, स्वर्गीय नरकी ही असता जाण. इंद्रिय सुख ये मिळून प्रारब्धाधीन ते असे. यद्यपि कुत्रा झाला, कुत्री मिळे भोगाला. दैवयोगे स्वर्गी गेला, इंद्राणी त्याला मिळेल. इंद्र ही इंद्राणीशी रमून सुख घे मैथून करून. कुत्रा ही कुत्रीपाशी जाऊन घेई रमून तेच सुख. परतंत्र इंद्रिय सुख सर्वांशी समान देख. आधी अंत सर्वत्र दुःख, मध्ये हा सुखभास मात्र. तर जे नशिबात असेल ते घडतच असतं म्हणे. जे विषयभोगामध्ये अडकलेले असतात म्हणे, ते ज्या योनीमध्ये गेलं तरी ते प्रत्येकाला ते सुख मिळतच असतं म्हणे. ज्याप्रमाणे कुत्र्याचा जन्माला गेला तर कुत्री मिळते, आणि स्वर्गात जर गेला तर त्याला इंद्राणीपासून सुख मिळतं म्हणे, इंद्राला. त्याप्रमाणे ज्या ज्या योनीमध्ये जातो आपण त्यावेळेला ते सुख मिळत असतं. पण ते प्रत्यक्ष ते सुख असतं का, तर ते भास असतो म्हणे, फक्त ते सुख नसतंच. हे तो मुख्य सुख नसे, तथापि जीव जेथे वसे तेथे दैवे तेही मिळतसे. कळे असे आरापासून, मणी खंतीन धरून आर राहे पडून. तसे राहावे उदासीन, नित्य धरुणी अजगर वृत्ती. आणि मग जिथं जे सुख मिळायचं असतं ते मिळणारच असतं हे मनात ठरवून जसा अजगर पडून राहतो, त्याप्रमाणे अजगरासारखी वृत्ती धरून आपण निश्चिंत राहावं म्हणे. सतत पडून आर विश्वास ठेवी दैवावर. जो जेव्हा जसा आहार संतोषे तसा तो खातसे. स्वत्यल्प महत्व न पाहून मिळलं ते घे खाऊन. कधी ये मिष्ट मिळून कधी विरस तरी न टाकी. तर अजगर काय करतो, तो काही हालचाल करत नाही. जे मिळेल ते खाऊन घेतो. हे चांगलं मिळालं म्हणून खायचं, हे चांगलं नाही म्हणून टाकून द्यायचं, असं तो काही करत नाही. जे मिळालं जसं मिळालं तसं खाऊन मोकळा होतो तो. ते संपूर्ण खाऊन तेथेच राहे पडून. न मिळताही तेथे अन्न धैर्य धरून पडून राहे. मिळालं तिथल्या तिथं तर खाऊन घेतो, नाही मिळालं तर तसाच पडून राहतो. विशेष धैर्य नरे धरून आरापरी राहावे पडून. थोडे अधिक गोड अन्न मिळे ते जेवून तोषावे. अशा प्रकारे मनुष्याने सुद्धा अजगरासारखं म्हणजे वागावं म्हणे. ध्यान करत राहावं. जे मिळेल ते अन्न मिळेल ते खाऊन घ्यावं. ते अन्न तसेही न मिळता धीरपणा दैवावरता. धरुणी पडावे न निजता स्वरूपी दृष्टी लावणी. आणि जर नाही मिळालं तर ध्यानाला जाऊन म्हणजे स्वरूपामध्ये म्हणजे भगवंताच्या ध्यानामध्ये रमून जावं. अंगी पाहिजे तसे बळ असताही राहावे निश्चळ. असा पडता सकळ दर्शनादी व्यापार लोपती. भाळी वृत्ती जी लिहिली आयुष्य रेखा जी काढली. असे पडता ती नष्ट झाली नाही केली बोली ही. हे जाणून मी येथ पडलो अजगरावत. सदा आनंद भरित सांगतो आता 10वा गुरु. तर म्हणून मी अजगराला गुरु केल्यामुळे असा जे होईल ते बघू, जे मिळेल ते खाऊ, असं म्हणून मी सुद्धा इथं पडलेलो आहे म्हणे, असं सांगतायत.
आता 10वा गुरु कोणता आहे ते बघ म्हणे. असा सतत पडता भोग मिळता अथवा न मिळता न की जे हर्ष विषादता समुद्र गुरु करता हे कळे तो नित्यपूर्ण असून वर्षाकाळी नद्या येऊन मिळता न जाय फुटन हर्षे वेळा सोडून बाहेर. तर मग पुढचा गुरु कोणता आहे म्हणे, तर समुद्राला मी गुरु केलेला आहे म्हणे. तर त्याच्यापासून काय गुण घेतला, तो कसा असतो, समुद्र शांतच असतो. त्याच्याकडे नद्या आल्या तरी तो आनंदाने फुटून बाहेर येत नाही, खूप आला सगळीकडे पसरला तर तसं नाही होत म्हणे. विविध नद्या त्या ग्रीष्मी वाळती समुद्रानं न मिळती तरी दुःखे न वाळे सरितपती ती रीती घ्यावी स्वधर्माधीन राहावे भोग मिळता धृष्ट न व्हावे न मिळता ही दीन न व्हावे असावे एकरूप. तर समुद्र कसा आहे, नद्या आल्या तर भरभरून बाहेर ओसंडत नाही किंवा नद्या वाळून जातात ग्रीष्म ऋतूमध्ये, त्या कोरड्या होत्या त्या मिळत नाही, त्यामुळे तो दुःखी पण होत नाही, आनंदी होत नाही, दुःखी होत नाही म्हणे. जसा आहे तसा शांत तसं राहावं म्हणे. जरी यत्न केला तरी ठाव न लाग समुद्री रत्ने किती अंतरी हा लांब रुंद किती असे हेची दृढ निश्चय करून जसे नये कळून तसे योग्याने होऊन अनुदीन स्वस्थ असावे. समुद्र कसा असतो, खोल असतो. किती खोल आहे आपल्याला माहिती आहे का, त्याच्या पोटामध्ये काय काय रत्न आहे ते माहिती आहे का, किती लांब आहे किती रुंद आहे त्याची आपल्याला काहीच माहिती नाही. त्याप्रमाणे तो कसा शांत आहे, त्याप्रमाणे योग्याने सुद्धा शांत बसून ध्यान करावं म्हणे. विशिष्ट किंवा हा निकृष्ट नर असा लोकी करिता विचार न लावू द्यावा अंतपार दुरत्यय असावे. आणि मग हा मनुष्य कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे हे काही विचार करू नये म्हणे. गुण येथे किती असती न करू द्यावी ही गणती निर्विकारपणे स्थिती धरुणी राहावे निश्चळ सदा पूर्ण समुद्रापरी प्रसन्नता दावावी बाहेरी हे समुद्रापासून स्वीकारी अवधारी. आता 11वा गुरु. तर समुद्रापासून काय शिकायचं, शांतपणा निश्चळपणा शिकायचं म्हणे. तर आता 11वा गुरु बघ म्हणे कोणता येते. जो विषय 5 पंचेंद्रियांनी सेवी तो जाय मरुणी हे 5 गुरु करुणी शिक्षण घेऊनी विषय सोडी स्वपन्नेव न जाणती सतोपी विषयान्यथा यथेव जागरू कश्चित को न मुच्चेत बंधनात. आता हा श्लोक आहे, याचा झोपलेला माणूस जसा प्रत्यक्ष जवळ असलेल्या विषयांना जाणत नाही तसा तो जागृतीत राहील तर बंधनातून कोण मुक्त होणार नाही म्हणे. असा याचा श्लोकाचा अर्थ आहे. जो विषयी 5 इंद्रिय जो न करी इंद्रिय स्वाधीन स्त्रियांचे विलास लावण्य पाहून जाई मोहित होऊन पतंगा समान तो मरे. जो हर्षे पाहता रूप तो पतंग देखुनी दीप त्यावरी घाली झेप मग आपोआप जळे तेथे. जो जाय नर भुलोनी पाहता नवी रमणी फरडी विलासिनी तरणी तो व्यर्थ मरुणी जाईल. वस्त्रे मणी सुवर्णभूषण टिळे टिक्के भांग सोडून पाहता काय दिसून प्रेता समान जे असे. जसं एखादा मनुष्य असतो, जो पतंग असतो तो ज्योतीला पाहून त्याच्यावर झेप घालतो आणि काय होतं शेवटी तो जळून जातो. त्याप्रमाणे स्त्रियांचं तारुण्य बघून जो मनुष्य मोहित होतो त्याच्यावर तो सुद्धा अधोगतीलाच जातो म्हणे. कसं शेवटी काय आहे म्हणे, वस्त्रे मणी सुवर्ण भूषण टिळे भांग जे काय करून ती स्त्री कशी दिसते, चांगली दिसते, पण नुसती जर बघितली तर ती काय असते शेवटी एक नुसतं प्रेतासारखं आहे म्हणे. ती असूनी अमंगळा हाडा मांसांचा एक गोळा तेथे का भूल घे डोळा घ्यावया सुख कळा म्हणाल. अनार्य हे त्याहून मंडुकाचे पोट फाडून कारमाना सुख इच्छुनी समान दोन्ही असती हो. व्रणप्राय जे स्थळ किड्याचे घर केवळ तेथे वाटे सुख विपुळ तरी किड्यांचे कुळ सोडू नका. तर हे अमंगळ आहे म्हणे सर्व आणि तिथं तुम्ही रमून जातात म्हणे असं ते सांगतायत. इष्ट जाऊ द्या तो भाग हर हर शिरते अंग आता 12वा गुरु भृंग दे ज्ञान योग द्विध तो. राजा परिसे मधुकृत 2 असती प्रख्यात मधुकृत ती पुष्पदा चित्त गृहांठी मधुकृत तो मधुकृत भ्रमर रे. हा सत्य दुसरा मधुकृत मधुमक्षिका नावे ख्यात आहार सेवन स्वरूपेन च मधु करोती त मधुकृत. आता हा जो श्लोक आहे, तर मधुमक्षिका असतात, मधाला आहाराचे रूप देऊन ते सर्व गोळा करून घेतात आणि ते गोळा करून नुसतं ठेवतात म्हणे. शास्त्रव्यूह नाना प्रकार ते न मिळती पडता
जन्मभर त्याचे घ्यावे सार, हे भ्रमर ज्ञान देई. तर हा भ्रमर जो गुरु केलेला आहे तर त्याच्यापासून काय ज्ञान मिळतं? आपण जे शास्त्र वगैरे शिकतो तर ते इतके शास्त्र आहेत तर ते आपल्याला जन्मभर वाचता येतील का? तर ते नाही वाचता येणार. आणि त्याच्यातला फक्त जो काही सार आहे ते फक्त काढून घ्यायचं. हे कोणापासून शिकायचं? भ्रमरापासून. हे रहस्य दुसरे ऐक, रस मिळेल ते अधिक. म्हणून कमळ धरिता एक, हो दुःख ते मावळता. मंदिरी एक धरी अबुध, जरी रस मिळती विविध. तरी त्यांचा स्नेह ये बंद, ध्यान छंद सुटोनी. जे रश्मीश्वरापासून घेतले संग्रहाचे शिक्षण, हे जाण त्याहून विलक्षण जाण भूपा. महत्संग्रह करून न खाती न देती ते जे जन, जिभेस काटा लावून धन साठवून ठेविती जे. जर त्या मधमाशा असतात ते काय करता? फक्त संग्रह करून ठेवता, कोणाला देत पण नाही आणि स्वतः खात नाही, त्यांच्या पिलांना देत नाही. आणि मग शेवटी त्यांना काय होतं? चोर येतात ते चोरून नेतात. ते समूळ नेती चोर, चोरून पूर्वी घेती त्याचा प्राण. जरी ठेवीती लपवून तरी शोधून काढती. जे विहर एक प्रकारे करून अडचणीत येऊ जाऊन, माशा उंच वृक्ष पाहून यत्नेमधून झाकून ठेविती. तसे येथे राखता, कोणा न देता स्वयं खाता. यत्ने त्या जाळून सर्वथा, लोक नेती ते मधू. तर काही लोक काय करतात? धनाचा संचय साठा करून ठेवता आणि स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही आणि कोणाला देत नाही, मुलाबाळांना देत नाही. आणि मग चोर येतात ते चोरून नेतात. कसं? की ज्याप्रमाणे मधमाशा मध गोळा करून आणता, उंच वृक्षावर ठेवून देतात आणि त्या स्वतः पण खात नाही, सांभाळून ठेवतात. पण ते लोक येतात आणि त्यांना जाळ लावून ते सर्व जाळून त्यांचं मध काढून नेतात. तेव्हा जो साठा करी त्याचा उपयोग न करी, तो त्या साठ्याबरोबरी खरोखरी नाश पावेल. म्हणून जो कोणी नुसता साठा करून ठेवल तर त्याचा तो नाशच होतो म्हणे. असा यदुराया हा उपदेश, सांगे गुरु द्वादश. आता 13व्या गुरुचा उपदेश, सावकाश ऐकतू. अशा प्रकारे मधुमाशीला सुद्धा त्यांनी गुरु केलेला आहे, म्हणजे साठा करायला नको बा असं. तर आता 13वा गुरु बघ म्हणे कोणता आहे, असं दत्तगुरु यदुरायाला सांगता आहेत. स्वसत्तेची किंवा पराची, नारी असो तिची प्रीती धरिता स्नेहाची. बेडी दृढ पडेल जरी रूपवती काष्टमयी, नारी असो तिला पायी. स्पर्श करता बद्ध होई, गज देई साक्ष ही. गजपंचानना वाचून आकळी असा नसे कोण, तसा खड्ड्यात घालून ठेवी हत्तीन काष्टाची. तर मग आता पुढचा गुरु कोण केलेला आहे? तर हत्तीला गुरु केलेला आहे. तर का बरं? म्हणजे आपण आपली स्त्री असो किंवा दुसऱ्याची असो, तिच्यावर जर आपलं मन हे झालं, मन आकर्षित झालं तर काय होतं? जसं ज्याप्रमाणे लाकडाची हत्तीन ठेवतात एका खड्ड्यामध्ये आणि त्या लाकडाच्या हत्तीनेला पाहून तो हत्ती तिच्याकडे जातो आणि शेवटी त्या खड्ड्यात बसून अडकून फसून जातो जाळ्यामध्ये. त्याप्रमाणे मग कशी बरे नारी, मांसमयी असे तरी न बांधिल हे अंतरी. कोण धरी बा सांग बा आपुल्या हितासाठी. नारी मोह गर्ती लोटी, तिचे प्रेम जो पाठी. ठेवी तो शेवटी नरकी जाय, हत्तीनं पाहुनी हत्ती अलिंगावया जाती. तेथे जे बलिष्ठ असती ते हाणती निर्बळा. नर तसे जे स्त्री पाहून जाती तरी धावून, त्वरे बलिष्ठ येऊन त्याला मारून टाकती. तर मग ती हत्ती लाकडाची असते पण तिला पाहून तो हत्ती भुलतो. आणि हे तर म्हणे संसारामध्ये ही स्त्री आहे म्हणे, ती आपल्याला मोहपाशामध्ये बांधत असते म्हणे. जसं म्हणे जे हत्ती असतो तो हत्ती त्या हत्तीला पाहून जातो आणि जे बलिष्ठ असतात ते त्या हत्तीला मारतात म्हणे. त्याप्रमाणे नरसुद्धा जे बलिष्ठ असतात तो त्या मनुष्याला मारून टाकतात, जो गरीब असतो त्याला. श्री अमंगळ प्रेतापरी, दृष्टी ही तिजवरी. न करावी मग दुरी, अलिंगनाची वार्ता ती. जगात भुलले हे जन, जेथुनी होती उत्पन्न. ते त्याची राहते रमन, मग पशु समान कान म्हणावे. तर म्हणे स्त्री कशी अमंगळ म्हणे. आणि हे तर जे ज्ञानी लोक असतात ते तिच्याकडे पाच सुद्धा नाही म्हणे. मग आलिंगनाची तर गोष्ट लांबच म्हणे. असं जो मत्ते भाचे परी, पाहताची सुंदरी. धाव घे तिजवरी, तो नरका भितरी लोपेल भूपा. म्हणजे जो मातलेल्या हत्तीप्रमाणे त्या लाकडाच्या याच्यावर जातो तो हत्ती, तसं जो जीवनामध्ये मनुष्य सुंदर स्त्रीकडे धाव घेतो तर तो नरकामध्ये जातो म्हणे. तोची परम पावन, जो नरवयात येऊन स्त्रियांशी न घे शिवून. शिवसमान जाणतो. आणि जो पुरुष खरंच पुण्यवान असतो तो
वयात आल्यानंतर सुद्धा स्त्रियांना स्पर्श करत नाही म्हणजे ब्रह्मचारी राहतो, तर तो शंकरा समान मानावा म्हणे. स्ववेश्यावलोकन करून जसा न भुलला नारायण, तसे धैर्य धरून राहे तो जाण परब्रह्म. तर स्वतः उत्पन्न केलेल्या स्त्रीला बघून नारायण सुद्धा भुलला नाही, तसा तो स्वच्छ असतो, निर्मळ असतो म्हणे असा मनुष्य. कोण? तो ब्रह्मचारी असतो तो. श्रीतमिश्रा दिसता विलासांधकार पसरता, हर्ष वाटे कामीभूता नाना चेष्टा करावया. आणि अशा प्रकारे श्रीरूपी अंधार दिसल्यावर जे सिद्धासनावर बसतात ते खरंच हे म्हणजे तिला स्पर्श करत नाही, तेच खरे योगी. मी असा गळ्यापासून उपदेश घेतला जाण, 14व्या गुरुपासून घेतले शिक्षण सांगतो. तर असा मी हत्तीपासून संदेश घेतलेला आहे म्हणे. जरी वसे ध्यानयोगी किंवा गुंते तपा लागी किंवा विद्याभ्यासा लागी, तरी पोटा लागी न शिणावे. भूपा सौख्यकारक धन भूक लागल्या जाण, हाती झोळी घेऊन भिक्षाटन करावे. आणि जर खरा जो योगी असेल त्यांनी काय आपल्या विद्याभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी आपल्या पोटासाठी काही कमवत बसायची गरज नाही म्हणे, तर भिक्षा मागून आपली उपजीविका करावी. तर काय असतं म्हणे, गृही पुरुष फिरून अनेक उद्योग करून, नाना ठाई फिरून कष्ट करून जे संपादी, तो पुरुष गृहस्थ त्याला श्रम पडती बहुत. ग्रामी वनी हिंडून दुकानी हिंडत, काष्ट भाजी धान्य घ्याया. जे गृहस्थ असतात, संसारी असतात, तर त्याला फार कष्ट पडतात म्हणे संसार करताना. तर ते आपली उपजीविका करण्यासाठी धान्य आणायला दुकानात जातात, लाकडं आणावे लागतात, त्याला सगळं त्याला भाज्या आणाव्या लागतात, सगळं आणावं लागतं विकत. जे उषतकालापासून इकडे तिकडे फिरून धान्य अधिक संपादून, स्वयंपाक करून ठेविती, दुःख सोसून पाक करती, पोरा बाळांनाही न देती, तव भिक्षू घालती मधु हा जेवी. म्हणजे तर असे संसारी लोक असतात, ते सर्व दुःख सोसून कमवून आणतात, विकत आणतात आणि स्वयंपाक करतात आणि मुलाबाळांना पण देत नाही, स्वतः खात नाही. तेवढ्यात काय होतं, एक भिक्षुक येतो, तो त्यांच्याकडे मागतो आणि ते त्यांना त्या भिक्षुकाला द्यावं लागतं. कसं? ज्याप्रमाणे मधमाशा गोळा करून ठेवतात त्याप्रमाणे मधमाशांसारखं, मधमाशांचे मध जसं ते लोक काढून नेतात त्याप्रमाणे हा भिक्षू त्यांच्याकडून हे घेऊन जातो म्हणे, त्या मनुष्यांकडून भिक्षा मागून घेऊन जातो. ज्या महत्तर कष्ट करून नानावनी फिरून, मिळेल ते संपादून, माशा साठवणी ठेविती मधु. अशा माशा महत्तर कष्ट करती, यत्ने मधु पिष्ट करती, स्वये बिंदू मात्र न खाती, न देती पोरांनाही. तर मधमाशा कशा असतात, एवढे कष्ट करून मध गोळा करतात, स्वतःही खात नाही, मुलांनाही देत नाही म्हणे. सुविस्मित मधुहा होऊन यत्ने तेथे जाऊन, त्यांच्या खाण्यापूर्वी घालून ते घेऊन जात असे. त्याप्रमाणे जे भिक्षुक असतात ते किंवा भिकारी कोणी असतात ते घेऊन ते धान्य घेऊन जातात. कशाप्रमाणे? मधमाशांचं मध जसं लोक घेऊन जातात तसं. म्हणून पार्थिवा पाहे हे उद्योगा वाचून, अकस्मात ये मिळून, हे शिक्षण घेऊन सुखे जेवून असावे. म्हणून मी तुला सांगतो म्हणे की साधकांनी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करावा. म्हणजे काही आणायची गरज नाही, कमवायची गरज नाही, स्वयंपाक करायची गरज नाही म्हणे, काहीच नाही, फक्त मागून आणायचं आणि खायचं म्हणे. हीच युक्ती बरी जाण, चूल चौका करी कोण, धुर्माने डोळे फोडून, हात भाजून कोण घेई. आहार मात्र मी सिद्धान्न, भिक्षा मागून आणून, अनायासे खाऊन ध्यान करून जिरवावे. आणि मग कोण स्वयंपाक करेल, कोण चूल पेटवल, सगळं स्वयंपाक कोण करेल, धुराने डोळे कोण फोडून घेईल म्हणे, हात भाजून कोण घेईल, हे एवढं करत बसण्यापेक्षा सिद्धान्न घ्यायचं, म्हणजे भिक्षा मागून आणायचं, खाऊन घ्यायचं आणि आपलं ध्यान करत बसायचं म्हणे. खाऊनी जो विशेष अन्न, ध्यानादी कनरा करून, राहे बोकाळून, त्याला पचन येईल खास. बा ख्याल खुशाली करावया, ही वृत्ती नसे राया, केवळ ध्यान करून या, जिरवता उभयाता ये श्रेय. आणि नुसतंच मागून आणायचं म्हणे आणि पोट भरून खाऊन घ्यायचं, नुसतं लोळायचं, तर त्याच्याने काय होतं, त्याच्याने पाप घडतं म्हणे नुसतं. आणि मग तर कसं करायला पाहिजे, मागून आणायचं, ध्यान करायचं आणि निश्चिंत राहायचं, म्हणजे त्याच्या स्वरूपात लीन व्हायचं म्हणे. पंचमहापापे गृहस्थाची, भिक्षा देता ती
जाती त्याची, अतिथी फिरविती तयाची, हानी मोठी होईल. तर गृहस्थांचे जे 6 पाप म्हणजे 5 महापाप आहे त्यांच्यापैकी त्यांनी जर भिक्षा घातली भिक्षुकाला तर त्यांचे 5 प्रकारचे पाप लीन हे होऊन जातात, संपून जातात म्हणे, पुण्य घडतं म्हणे त्यांना. आणि जे भिक्षा देत नाहीत अतिथीला तर त्यांची मोठी हानी होते म्हणे. पक्षी मृगयुक्त जसे वन तसे ते घर जाणं, जेथून अतिथी जाई फिरणं, पुण्य घेऊन गृहस्थांचे. आणि ज्या घरामध्ये अतिथीची पूजा होते, त्यांचा मान होतो, तर त्यांचं घर कसं असतं, ज्या वनामध्ये पक्षी आहेत, हरिणे आहेत, असं जे छान वन असतं त्याप्रमाणे ते घर असतं म्हणे, तसं ते घर भासतं म्हणे. आणि ज्या घरातून अतिथी विनमुख जातो त्या घरच्या गृहस्थाचं पुण्य तो घेऊन जातो म्हणे, विनमुख गेला तर. घरात वैश्वदेव न होता, ब्रह्मचारी यती येता, यज्ञफळ ये त्याला अन्न देता, त्या फिरविता चांद्रायन प्रायश्चित. आणि घरात वैश्वदेव होतो आणि ब्रह्मचारी येतो, त्याला अन्न दिलं तर आपल्याला पुण्य घडतं. आणि त्याला विनमुख जर पाठवून दिलं तर त्याला चांद्रायन करून प्रायश्चित्त भोगावं लागतं. भूपामला शिक्षण मिळावे 14व्या गुरुपासून, आता 15व्यापासून घेतले शिक्षण ते ऐकले. अशा प्रकारे 14 गुरूंपासून मी हे शिक्षण घेतलेलं आहे. आता 15व्यापासून काय घेतलं ते ऐक म्हणे शिक्षण. त्वरे थेट सारखे धावती, वायुपरी ज्यांची गती, जे मृग हातीने लागती, ते बद्ध होती गीत शब्दे, हे उदंड मोहन जाई चित्ता वेधून, जे टाकी मृगा बांधून, एक क्षण न लागताची, वनी भले गवई जाणून, वीणा सारंगी वाजवून, नाना आलाप घेऊन, सुस्वर गावनी राहती, अकस्मात ते ऐकून, त्या गीता लुब्ध होऊन, मृग सर्व विसरून पडती येऊन त्यासरे. आणि जे मृग असतात वनामध्ये ते कोणाच्या हातात लागत नाही म्हणे सहसा, ते खूप चपळ असतात, ते पळत असतात, ते कोणाला सापडत नाही. परंतु ते पारधी जे असतात ते काय करतात, वीणा सारंगी वाजून नाना प्रकारचे आलाप घेतात आणि सुस्वर असे गाणे गातात. आणि त्या गाण्यांचा आवाज ऐकून ते गाणे ऐकण्यासाठी ते मृग तल्लीन होऊन जातात आणि सापडून जातात त्या जाळ्यामध्ये. गीत शब्द वाटे मधुर, ऐकता कोमळ सुस्वर, तो वेदी तसे अंतर, हे दृढतर बंधन जो, ज्या नारी सुस्वर गाती. त्याप्रमाणे ज्या नारी सुस्वर गाती, कोकिळे परी आलाप घेती, ऐकताच ते चित्ती लागे अति मोह कसे, नाना रंग दावून ताल काल साधून, राग रागनी उजळून, गाती ते दुरून ऐकावे. तर मग ज्या काही स्त्रिया गाणी गात असतात ते निरनिराळे आलाप घेतात, कोकिळेसारखे गातात म्हणे, तर ते लांबून फक्त ऐकायचं. नाना रंग दावून ताल काल साधून, राग रागिनी उजळून, गाती ते दुरून ऐकावे. जेथे ओंकारपूर्वक साम, गाती भक्तिपूर्वक किंवा गाती भाविक, ईश्वर गुणानुवाद, ते आक्रंदन जाण, हो का सुस्वर गायन, जे भगवत गुणाविन किंवा कोल्ह्याची ओरड. आणि जे काही नुसतं ईश्वराचे गुणगान ज्याच्यामध्ये नाही आहेत तर ते काय नुसतं ओरडणं म्हणे. आणि ती काय झाली, ज्याच्यामध्ये भगवंताचे गुणगान गायले जात नाही ते काय झालं, तर नुसती कोलेकुई झाली म्हणे. जसा तो वृषमुंग मुनी, जो झाला मृगीपासुनी, स्त्रियांचे नृत्याधिक पाहुनी, भुलुनी बद्ध झाला. ऋषशृंग मुनींची जी कथा आहे त्याच्यामध्ये तो स्त्रियांचं नृत्याधिक पाहून भुलून गेलेला आहे आणि बद्ध झालेला, बांधला गेलेला आहे. तेव्हा स्मरणसुद्धा ग्राम्यगीतांचे नक्की जे हे 15व्या गुरुचे, सांगणे आता 16व्याचे, मी तसाचे सांगतो. म्हणून याच्यामध्ये काही पडूच नाही म्हणे. तर आता सत्वरगती जया असे, जो जळी धाव तसे, धरता हाता न येत असे, तो बद्ध होत तसे जिवेमुळे. आता पुढच्या गुरुचं सांगतो येतो. नित्यकृत जळवास, जिव्हा नावरी त्यामुळे खास, धरती त्या मच्छ्यास, सोडून बडी क्षमासयुक्त, नको तवरी सुखाशा, जवन सुटली रसाशा, मासा असा उपदेशा, देत से रसाशा टाकावया. आणि मग पुढचा गुरु कोण केलेला आहे, तर मासा. तर माशाने काय शिकवलेलं आहे, तो पाण्यात राहतो पण त्याची जी जीभ आहे त्याच्या रसना तर ती त्याच्या ताब्यात नसते. ज्या वेळेला जो कोळी असतो तो फास टाकतो, त्या फासाला काही मांसाचा तुकडा अडकवलेला असतो आणि तो पाण्यामध्ये सोडतो. ते टाकल्यावर त्या माशाला असं वाटतं की हे काहीतरी खाद्य आहे आणि तो खायला जातो आणि त्या गळाला लागून जातो.
तर हे त्याच्यापासून शिकलो आहे म्हणे. नको तवरी सुखाशा जवन सुटली रसाशा, मासा असा उपदेशा देतसे रसाशा, टाकावया मणी स्मरता रसाला, लाळ सुटे जीवाला मग घेता सुवासाला, त्या नराला कोणावरी जे ही रसना नावरती, ते देशोदेशी भडकती, गुरे घरे पोरे विकती, रसना तृप्त करावया पराक्रम थोर करती, जे शत्रूलाही जिंकिती, तयालाही नावरेती, रसना बरी होळकी. तर ही रसना जी आहे जीभ, तर तिच्यासाठी काही ज्यांच्याकडे काही खायला प्यायला नसतं ते काय करतात, पोरं विकतात, गुरं ढोरं सगळं विकतात आणि आपल्या रसनेची जिभेची तृप्ती करतात म्हणे. तर अशी ही रसना जिंकायला पाहिजे म्हणे आपण. जरी तो विचारशीळ सभेत जिंकी शास्त्री मंडळ, तयाला ही जीवा केवळ निखळ दुर्जय हो. ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी सर्व जग जिंकल्यासारखं आहे म्हणे. हा विस्मय वाटे आम्हा, 4 अंगुळे जिव्हा तुम्हा, का नावरे हे आम्हा, कारण सांगा विचारुनी. केवढी जीभ 4 बोटाची पण नाही म्हणे, पण ती तुम्हाला आवरली जात नाही, हे मला पाहून वाईट हे आश्चर्य वाटतंय म्हणे. असा रसनेचा हा अभ्यास चालिला बहुत दिवस, चालिला म्हणता तुम्हास, सांगतो तसे आचरा, असे कृत्य करा आता, थोडा थोडा रस कमी करा, प्राणवृत्ती परियाचरा, जिंकाल मग रसना. मग तुम्ही पण आता हा अभ्यास करा म्हणे. जसं थोडा थोडा आपण हे करतो, प्राणायाम करतो, हे करतो, तसा थोडा थोडा अभ्यास करतो, त्याप्रमाणे रसना जिंकायचा सुद्धा अभ्यास करा म्हणे थोडा थोडा. तुम्ही तवावरी जितेंद्रिय न व्हाल, जवर रसना न जिंकाल, रस जिंकिता सर्व जिंकाल, जितम सर्व जिते रसे. आणि मग अशा प्रकारे तुम्ही ही रसना जिंकून घ्या म्हणे. हेची स्मरण ठेवून अनुक्रमे रस जिंकून, सर्वत्र विजयी होऊन, तेथे पडून राहिलो सुखी. अशा प्रकारे मी सुद्धा ही रसना जिंकून घेतलेली आहे आणि ही आठवण ठेवलेली आहे आणि म्हणून इथं पडून राहिलेलो आहे म्हणे, असं हे सांगता आहे दत्तगुरू. असे रसना आवरण्याचे हे 16व्या गुरुचे शिक्षण लाधले साचे, रसाचे प्राबल्य निवारीजे. इति श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे 49मोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.